गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मनाली घाग. जर तुम्ही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आणि ऑफकोर्स हा आहे आपला पार्ट 3 ऑफ इंदौर सिरीज. लास्ट व्लॉगमध्ये मी राजवाडा पॅलेस व्हिजिट केलेलं. तुम्ही नसेल बघितलं तर मी आय बटनमध्ये लिंक देईल, तुम्ही नक्कीच जाऊन बघा तो व्लॉग. आणि तिकडे साऊंड अँड लाईट शो असतो, तोही तुम्ही एन्जॉय करू शकता. मी त्याचं एक ग्लिम्स पण त्या व्लॉगमध्ये दिलेला आहे एंडिंगला. आणि त्यानंतर आम्ही हे होलकर गॅलरी म्युझियम आम्ही व्हिजिट केलं. आणि तिकडे तुम्हाला मल्हारराव होलकर आणि अहिल्याबाई होलकर ह्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, त्या रिलेटेड हिस्ट्री तुम्हाला तिथे आतमध्ये बघायला भेटेल. सो प्लीज जाऊ, तुम्ही जर तिथे आहात, राजवाडा पॅलेसच्या एक्झॅक्ट एक 1 मिनिटवर हे गॅलरी आहे. सो प्लीज डू विजिट आणि तुम्हाला छान वाटेल. ती हिस्ट्री आपण ऑब्व्हियसली जेव्हा मी स्कूलमध्ये होती तेव्हा मी हे सगळं ह्याच्याबद्दल वाचलं होतं. सो येस, जेव्हा तुम्ही आत्ता प्रत्यक्ष त्या गोष्टी बघतायत, सो प्रॅक्टिकल नॉलेज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आय थिंक. आणि जेव्हा आपण हे बघतो तेव्हा आपल्याला सगळं ते फ्लॅशबॅक होतं जे आपण स्कूलमध्ये हिस्ट्रीमध्ये आपण सगळं हे शिकलो होतो. सो या, स्टे ट्यून अँड वॉच फुल व्लॉग. अशा प्रकारे आमचं होलकर गॅलरी म्युझियम फिरून झालेलं. आणि त्याच्यानंतर आम्ही असं डिसाईड केलेलं की डिनर स्किप करायचा, बिकॉज इंदौरमध्ये आलो आणि त्या एका स्पॉटवर जर तुम्ही जाऊन स्ट्रीट फूड एक्सप्लोर नाही केलं तर आय थिंक तुमची इंदौरची ट्रिप इनकम्प्लीट आहे. सो त्या स्पॉटचं नाव आहे छप्पन दुकान आणि तिथे सर्व प्रकारचे आपले स्ट्रीट फूड अवेलेबल आहेत. ऑल्सो तो स्पॉट एक 15 to 20 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. सो तुम्हाला तिथून राजवाडा पॅलेसच्या बाहेरूनच तुम्हाला इझिली इलेक्ट्रिक ऑटो अवेलेबल आहेत. सो तुम्हाला तिथे जायचं असेल तर आय थिंक ती लोकं चार्ज पण पर पर्सन वाईज घेतात, 20 or 30 रुपीज पर पर्सन आहे. सो तुम्हाला इझिली तिथे जायला ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे आणि ते खूप वेल नोन प्लेस आहे. सो डोंट वरी, लाईक इझिली तुम्हाला ते भेटून जाईल.
वी आर ॲट छप्पन दुकान आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो इकडचं स्ट्रीट फूड ट्राय करायला बिकॉज इंदौर सिटीमध्ये तुम्हाला जास्त करून समोसे, कचोरी, भजीज, पोहे हे सगळं स्नॅक्स खूप जास्त अवेलेबल आहे. इवन म्हणजे जास्त फूड असं स्ट्रीट फूड तुम्हाला ऑप्शन नाही आहे. जरी तुम्ही तिथे आपलं मुंबईचं स्ट्रीट फूड ट्राय केलं तरी ते टेस्ट वाईज इट्स लाईक नॉट सो गुड. पण इकडे जेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय केल्या तेव्हा त्या एक्झॅक्टली खूप म्हणजे यमी होत्या आणि आम्ही खूप सारं एक्सप्लोअर केलं आणि खूप जास्त प्रकारच्या गोष्टी आम्ही तिथे खाल्ल्या. सो तुम्ही नक्कीच पुढे व्लॉगमध्ये बघाल आम्ही काय काय टेस्ट केलं आणि काय काय घेतलेलं. ऑल्सो आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला ऑफकोर्स कन्फ्यूज व्हायला होतं. सो आम्ही डिसाईड असं केलेलं आणि प्लॅन असं केलेलं की आम्ही पूर्ण लेन आधी जेवढे पण 65 शॉप्स आहेत आधी आम्ही ते फिरून घ्यायचे. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की कुठून कुठून काय काय खायचं म्हणून. सो फर्स्ट थिंग वी ट्रायड वॉज पाणीपुरी, ऑफकोर्स माय फेवरेट. आणि पाणीपुरी वॉज ॲव्हरेज ओके. आउट ऑफ 5 मी एक 3 रेटिंग देईल त्याला. सो या आणि त्याच्यानंतर पण आम्ही खूप काय काय गोष्टी ट्राय केल्या. सेकंड थिंग वी डिसाइडेड टू ट्राय वॉज दिस चाप्स. आणि मला पर्सनली चाप्स आवडतात, सोया चाप्स. मी माझ्या इथे पण ठाण्याला खाल्लेले आहेत, इवन मुंबईमध्ये मी खाल्लेले आहेत. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की छान असेल हे आणि आम्ही 3 प्रकारचे चाप्स घेतलेले. बट गाईज आय टेल यू दिस वॉज वन ऑफ द बेस्ट चाप्स आय एव्हर हॅड. म्हणजे मी जे ठाण्याला आणि मुंबईला जे टेस्ट केले आहेत त्यापेक्षा हे चाप्स आय वुड गिव्ह लाईक 10 on 10 फॉर दिस चाप्स. इट वॉज यम्मी, इट वॉज टेस्टी. आय स्टील रिमेंबर जर मला कधी चान्स भेटला इंदौरला जायला तर मी इकडे जाऊन जर एक गोष्ट कुठली ट्राय करेल तर आणि परत परत खाईन तर हे चाप्स असतील. सो येस, इट वॉज 10 on 10. सो आफ्टर ईटिंग यमी सोया चाप्स आम्ही त्याच्यानंतर पुढे गेलो आणि मला एक चायनीजचं शॉप दिसलेलं. तिथे आम्ही डिसाईड केलं की नूडल्स खायचे म्हणून. सो हक्का नूडल्स प्लेन आम्ही घेतलेले. माझं सजेशन होतं बिकॉज आय लव्ह चायनीज आणि मला जेव्हा चायनीज दिसलं सो मला ते राहवलं नाही आणि मी त्यांना बोलली की नूडल्स घेऊया आपण. आणि त्यानंतर नूडल्स पण छान होतं आणि त्यानंतर आम्ही ट्राय केले हे पेरी पेरी मोमोज. इट वॉज नाईस, यम, डिसेंट होते, हे पण छान होतं. आफ्टर दॅट आम्ही हे 5th आमची डिश होती ही पिझ्झा, कुल्हड पिझ्झा, जे मी अजूनपर्यंत ट्राय नाही केलं. जे मुंबईला पण इझिली भेटून जातं पण मी काय ट्राय नाही केलेलं कधी. सो दिस वॉज माय फर्स्ट टाईम जेव्हा मी कुल्हड पिझ्झा ट्राय केला. इट वॉज ओके, लाईक आउट ऑफ 5 आय वुड गिव्ह लाईक 2 to 3 ओके. सो हा होता तो कुल्हड पिझ्झा. आय थिंक इट वॉज पेरी पेरी फ्लेवर pizza, but I didn't enjoy it much because I would really like to eat the normal pizza. आणि त्यानंतर अजून आम्ही घेतलेली म्हणजे आमची 7th डिश आय गेस, हां ती होती पनीर चिल्ली. आम्हाला असंच मन झालं सो आम्ही ती घेतलेली. इट वॉज ऑल्सो नाईस. आणि येस, आफ्टर दॅट वी डिसाइडेड टू एंड इट विथ गुड डेझर्ट. त्यानंतर आम्ही हा आईस्क्रीम पार्लरमधून शॉपमधून आम्ही घेतलेलं हे कुल्फी फालुदा आय गेस, पाईनॲपल. इट वॉज लाईक 10 on 10. सो 2 गोष्टी ज्या इकडच्या खूप छान होत्या त्या होत्या. फर्स्ट इज सोया चॉप. आय वुड रिअली सजेस्ट यू गाईज वेन एवर यू विजिट इंदौर प्लीज ट्राय दोज सोया चॉप्स. आणि ते शॉप जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा आय थिंक सो 2nd or 3rd आहे. सो तुम्हाला ते इझिली भेटून जाईल कारण ते स्टार्टिंगलाच आहे. आणि लास्टला आहे आईस्क्रीम. अँड विथ दिस वी एंडेड आवर डे. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या हॉटेल टूवर्ड्स. अँड दिस वॉज आवर लास्ट नाईट इन इंदौर. आणि नेक्स्ट डे आम्ही निघणार होतो, आमची ट्रेन होती. सो
भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, जो आपला लास्ट पार्ट असणार आहे इंदौरचा. सो स्टे ट्यून, आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.